वळी संघ मात्र पाहत राहिलाय सामना आपल्याशी खेळण्यासाठी कोण सज्ज होणार, विजेता संघ कोणता असेल। 17 धावा वाचवायच्यात पापदेव पाली संघाला, तर 17 धावा करायच्या आहेत भैरवनाथ विचुंबे संघाला। तर नवीन गोलंदाज पाहायला मिळाला रोहितला आपण बघतोय, चौथं षटक घेऊन आलाय, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथे षटक आपण पाहतोय रोहितच्या माध्यमातून। स्ट्राईक एंडला फलंदाज करणला आपण पाहतोय, त्या फलंदाजाला जीवनदान मिळालंय थर्डमॅन क्षेत्राकडे। आणि शेवटच्या चेंडूवर तिसऱ्या षटकाचे आपण पाहतोय, तर षटकार मारून आपलं मनोधैर्य उंचावलंय विवरणा गणेशनं। आणि अशा रीतीनं येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे ते भैरवनाथ विचुंबे संघाला। इथे मात्र फटका फसलाय आणि झेलची शक्यता, झेल पकडलाय आणि करणला मात्र माघारी परतावं लागेल। मुकेश शेलाटकर आमच्या समेत आपण पाहतोय, आमचे बंधू सत्यवन मात्रेला पण घेऊन यायचं ना, बिझी आहेत, भजनाला गेलेत वाटतं, त्यांच्याकडे आता भजनाची कामगिरी जास्त सोपवली। कालची रात्र वेगळी होती वळवळी संघासाठी, कारण बामण डोंगरी सोबत सामना खेळावा लागलाय सेमीफायनलचा। चला स्पीडअप करा मित्रांनो, भरपूर वेळ घेताय तुम्ही। अविनाश पाटील आले मैदानामध्ये, एक अनुभवी फलंदाज विचुंबे संघाचा स्ट्राईक एंडला। आणि पहिल्याच चेंडूवर मला वाटतं सफलता मिळाली ते रोहित पाटीलला, करणला माघारी धाडलाय, त्यानंतर अविनाश आलाय मैदानामध्ये दाखल झालाय स्ट्राईक एंडला। येणारे 11 चेंडू 17 धावांची गरज। हो, इथे मात्र अक्षरशः चेंडूला खोदून काढलाय कव्हर क्षेत्रामध्ये, चेंडू अगदी गोळीच्या वेगाने निघून चालला होता, परंतु प्रोटेक्शन आहे तिथे। 1 धाव मिळेल अविनाशसाठी, 1 धाव संघासाठी। धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 29 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात, गडी 5 झाले, एकूण 5। गणेशला आपण बघतोय मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारणारा फलंदाज स्ट्राईक एंडला आता। 10 चेंडू आणि 16 धावांची गरज। हो, फुल टॉस चेंडू होता, त्याला दिशा दिली आहे मिडविकेट क्षेत्राकडे, चेंडू ट्रॅव्हल झाला, 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काहीच क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु बॅकिंग मिळत नाही। आणि अशामुळे 2 धावाची त्याच्या चपळांना पूर्ण करतात गणेश आणि अविनाश। 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल, 31 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। आता समीकरण उरलाय 9 चेंडू आणि 14 धावांची गरज। गोलंदाजी मार्कवर रोहित पाटील, पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली, त्यानंतर मात्र पुढच्या 2 चेंडूवर 3 धावा खर्च केलेत।
क्षेत्ररक्षण मात्र विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात पेट्रोलिंग करताना. हो, पूल करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेते, परंतु वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता रोहित पाटीलचा. तो मात्र अवांतर पाहायला मिळतोय आणि अवांतरच्या रूपामध्ये संघाच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या पाहिली तर 32 धाव फलकावर पाहायला मिळतात. येणार 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. हो, इथे काय घडलं तर बॅटचा टो लागला आणि त्यानंतर मात्र गणेशला माघारी परतावं लागेल, कारण धक्का क्रमांक 6 लागलाय तो भैरवनाथ विचुंबे संघाला. विकेटची गरज होती मी म्हणेन पाली संघासाठी आणि ती विकेट घेतली गणेशच्या माध्यमातून, कारण गणेशने एक षटकार लागला होता, आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. तो गणेश मात्र बाद झालाय आणि नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये सुमित भोईर. रोहितला मिळाली सफलता, या षटकामध्ये दुसरी सफलता आहे आणि त्याचबरोबर या षटकामध्ये 4 धावा देखील खर्च केल्यात. आता समीकरण उरलंय, येणारे 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. 8-13 समीकरण आलंय. 8 चेंडू मध्ये 13 धावा करायच्या आहेत भैरवनाथ विचुंबे संघाला आणि 8 चेंडू मध्ये 13 धावा वाचवायच्या आहेत. ते निश्चितच रोहित पाटील, बारका शेळके अँड कंपनी पाली संघाला. हो, इथे सुमितचा फटका आपण पाहतोय, अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून चालला होता सीमारेषेकडे. आपण पाहिलं तर चेंडूला अडवलं गेलंय आणि तिसऱ्या पंचाची मागणी केली. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये एक्झॅक्टली फलंदाज अविनाश पाटील स्क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही ते बघतोय आम्ही आता आणि त्यानंतर तुम्हाला डिसिजन पोहोचेल. निर्णय पेंडिंग आहे, त्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची. आठ चेंडू 13ची गरज असताना मात्र इथे दुसरी धाव घेताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय की नाही हा निर्णय पेंडिंग आहे. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. नॉट आउट आहे आणि निर्णय ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि अशा रीतीने 2 धावा पूर्ण करतात. या 2 धावांच्या मदतीने
भैरवनाथ विचुंबे संघ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु रोहितला षटकाराचा मार बसलाय आणि त्यामुळे मात्र सामना पुन्हा एकदा पाली संघाच्या धोक्यात आलाय. कारण येणारे 6 चेंडू आणि 5 धावा आता वाचवायचे आहेत ते पाली संघाला. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ घेतलाय तुम्ही. का वारंवार विनंती करायला लावता तुम्ही? चला क्षेत्रक्षेत्र सजून घ्या पाली संघ आणि निश्चितच येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं अविनाश पाटीलचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बारक्या शेळकेचा संघ. परंतु 4 षटकांचा बाजू खेळ संपला दुसऱ्या सत्रामध्ये. येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज आहे भैरवनाथ विचुंबे संघाला आणि विकेटची गरज आहे मी म्हणेन पाली संघाला. शेवटचं षटक कोण घेऊन येते पाहायचं आहे. राहुल आलाय, राहुलच्या खांद्यावर जबाबदारी दिली 5 धावा वाचवायची, परंतु 5 धावा वाचवल्या जातील का पाली संघाकडनं आणि भैरवनाथ विचुंबे संघ मात्र हा 5 धावा पार करेल का? एक अतिशय रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या चेंडूला मात्र हा निर्णय निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. राहुलच्या खांद्यावर जबाबदारी आहे, 5 धावा वाचवायच्या आहेत आणि 5 धावा करायच्या आहेत त्या अविनाश पाटीलच्या संघाला. सुमितचा विचार केला तर अतिशय मोक्याच्या क्षणी षटकार मारून आपल्या संघाला सावरलाय. हो, एक्स्ट्राच्या वरतून खेळून काढल्या पॉइंटच्या रिझल्ट मध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवणार तोपर्यंत मात्र मिळतील 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 6 गडी बाद 42 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. 5वं षटक मार्गस्थ, राहुलचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. चला वळवळी संघनायक पाठवून द्यायचंय, तयार राहायचंय. यातून जिंकणारा संघ निश्चित आपल्याशी खेळेल. हो, इथे मात्र सरळ चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. अविनाशला मात्र चकवा दिलाय आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. येणारे 4 चेंडू 3 धावांची गरज असणार आहे. सामना होता कुठे, सामना येऊन ठेपलाय कुठे? कारण आपण पाहिलं तर 7 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवर, 4थ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुमितने मारलेला षटकार विजयाची वाटचाल करून देणारा फटका पाहायला मिळाला. परंतु इथे राहुल देखील माघारी घेत नाही. इथे हवेत चेंडू आहे, प्रॉपर टायमिंगचा अभाव आणि परेशच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. अजून एक धक्का लागलाय, अविनाशच्या खेळीचा अंत होतोय आणि 7वा धक्का लागलाय भैरवनाथ विचुंबे संघाला. आता समीकरण उरलाय, येणारे 3 चेंडू 3 धावांची गरज. रोहित आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये, युनिट नंबर 9. 3 चेंडू 3 धावा. सामना कोण जिंकणार? एका बाजूला पाली संघ धावा वाचवण्यासाठी सज्ज झालाय, तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ विचुंबे संघ धावांचा पाठलाग करतोय. 3 चेंडू 3 धावा.
हो, इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय घडते पाहायचं आहे. आणि ऐन मोक्याच्या क्षणाला नक्की काय घडलं हे निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. निर्णय पेंडिंग आहे. एक्झॅक्टली फलंदाज ड्रॉपिंग कीज मध्ये पोहोचलाय की नाही हे पाहणार आहोत. आणि त्यानंतर मात्र तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचेल. जोपर्यंत डिसिजन पोहोचेल तोपर्यंत आपण पाहूया. 3 चेंडू 3 धावांची गरज असताना आलेला नौका फलंदाज आपण पाहिला रोहित पाटीलला. आणि फलंदाज बाद आहे. ते डिसिजन आलाय. रोहित पाटील मात्र एक धाव काढून आपल्या तंबूच्या आश्रयाला जाईल. आता इथे आपण पाहिलं तर 9व्या क्रमांकाचा आलेला फलंदाज रोहित पाटील देखील बाद झालाय. आता समीकरण उरलाय 2 चेंडू 2 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पाली संघ. ऋषिकांत पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. 2 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे तुम्हाला 2 धावा या कराव्याच लागतील. आणि पाली संघाला मात्र 2 धावा वाचवायचे आहेत. अगदी माइंडसेट न गोलंदाजी करतोय गोलंदाज राहुलच्या माध्यमातून गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 चेंडू फेकले. 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या 3 आणि त्याचबरोबर 2 सफलता देखील मिळाल्या या षटकामध्ये. आता 10व्या क्रमांकाचा फलंदाज आलाय ऋषिकांत पाटील आणि त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे. 2 चेंडू 2 धावा. मित्रांनो, सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पुलचा फटका प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र